It's the biggest blockbuster Saturday. And Sony Live and Sony Sports Network won't stop at one arena. नमस्कार मंडळी. विनोदातून केलेली टीका खिलाडू वृत्तीने स्वीकारण्याची सद्बुद्धी समाजाला द्यावी अशी आपण बुद्धिदात्या गणराया चरणी प्रार्थना करूया आणि सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. सिंगिंग स्टार, गाणे ताऱ्यांचे गाणे साऱ्यांचे या गायन स्पर्धेचे परीक्षक बेला शेंडे आणि डॉक्टर सलील कुलकर्णी आज देखील आपल्या हास्य जत्रेत धमाल करण्यासाठी सहभागी झाले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. मंडळी, तुम्हाला माहिती आहे सिंगिंग स्टार ह्या कार्यक्रमात आणखी काही गायक अभिनेत्यांची भर पडणार आहे आणि त्यातलाच एक आता तुमच्या समोर येतोय. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया हास्य महारथी समीर चौघुले आणि अरुण कदम. नमस्कार. वेळीच थांबलेलं बरं. मी समीर चौघुले, मी एक अभिनेता आहे आणि आनंदाची गोष्ट ही की सिंगिंग स्टार्स या कार्यक्रमात माझी निवड झालेली आहे. तसा मी काही गायक नाही, मी असाही गायक नाही, पण लहानपणापासून माझ्या कानावर गाणं पडत आलेलं आहे कारण आमच्या बाथरूमची कडी तुटलेली आहे अनेक वर्ष. म्हणजे बाबा गायन शिकलेले आहेत तर आणि आमच्या शेजारी मात्र राहायला गाणं होतं. म्हणजेच बेला शेंडे आमच्या शेजारी राहत होत्या. अंगभूत आगाऊपणामुळे मी त्यांच्या घरी एकदा गेलो आणि त्यांना डोरबेलचा आवाज काढून दाखवला. त्यांना मी सांगितलं, डोरबेला शेंडे, असा मी आवाज त्यांच्यासमोर काढला. त्यानंतर बेलाताईंनी भोपळा लावलेला काठीने मला तुडवला. अरे तसं नसेल रे, तानपुरा असेल तो. नाही, तानपुरा त्यांच्याकडे होता पण मला बडवला काठीनेच त्यांनी. मग त्यानंतर सगळ्या सोसायटीतली लोक जमली आणि कॉन्ट्रीब्युशन काढून मला दुसरीकडे त्यांनी शिफ्ट केलं. मग मी नवीन बिल्डिंगमध्ये गेलो, तिकडे शेजारी गाणं आलं, ते म्हणजे डॉक्टर सलील कुलकर्णी. अरे वा. मला वाटलं डॉक्टर साहेब आलेत, मला बरं नव्हतं, मी त्यांच्या घरी गेलो, मला ताप आलाय. ते म्हणाले हे ती कामही नाही करत. ती अनेक वर्ष मी कामं सोडलेली आहेत. मी आपला असाच डॉक्टर आहे, मी आजारी पडलो तर मी दुसऱ्या डॉक्टरकडे जातो म्हणतात. खरंच नावापुढे फक्त डो आणि टिंब लागावं यासाठी माणसं किती वर्ष कॉलेजमध्ये जातात. असो, पण ही माझी संगीत गाथा आहे. तर असा मी संगीत शिकत शिकत इकडे आलेलो आहे. पण मला गाणं येत नाही, पण चॅनलने एक मेंटॉर माझ्यावर दिलेला आहे. एक सेलिब्रिटी मेंटॉर मला शिकवायला येणार आहे गाणं. तर आता बघूया तो मेंटॉर कधी येतोय ते. अरे आमिर, या शो मध्ये पण तू आहेस. क्या बात है. आणि बाबा तू ए बघ, म्हणजे ढोलकी पाहिजे, डुलकी नाही पाहिजे. है ना? हा. सर सर या बसा. अरे समीरजी कसे आहात? हा ठीक आहे, पण मी ओळखलं नाही आपल्याला. मी बने चॅनल लिपी नाव ऐकलंय ना? अच्छा, तुम्ही आहात ते. अरे बापरे, चॅनल पी म्हणून चॅनल हल्ली आता बालमाजुरांना आणायला लागले. समीरजी हे अरुण सर, हे तुमचे मेंटॉर आहेत. हा हा हा. हा. ओळखलं ना? नाही ओळखलं मी यांना, खरंच नाही ओळखलं. नाही अरुण सर मोठे गायक आहेत. सजना माझा देखना, रोज ढोसतो दारू चकना. हे गाणं माझंच फेमस झालेलं आहे. हे तुम्हाला गाणं माहित- तुमचं आहे? हो, हे हा, माझं हा, गाणं हा, फेमस हा, आहे. आणि बापाचा फुटला भांडा, त्याने घरी आणल्या नंडा. हे माझं गाणं आहे. अच्छा, हा. अच्छा. वाजव रे. बापाचा फुटलाय भांडा आणि बापाचा फुटलाय भांडा, त्यांनी घरी आणलाय नंडा. आणि बापाचा फुटलाय भांडा, बापाचा 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 बापाचा. क्या बात आहे, खरंच. अरे बाला, ही दोन्ही सुपर डुपर हिट गाणी मी बोललेली आहे. नाही, खरंय खरंय, तुम्ही बोललेली आहे म्हटल्यावर सुपरहिटच असणार ती. वा वा, मस्त 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 होते सर, एकदम मस्त. दाद्या मस्त करा. मी इथे बाजूला आहे, काय लागलं तर मला सांग. हो हो ठीक आहे दाद्या, मस्त येस करा. येस येस. सर, मला तुम्हाला भेटून खरंच खूप आनंद झाला सर. काय नाव काय तुझं बाला? सर, मी समीर चौघुले, मी अभिनेता आहे सर. मग त्यात आवरं काय वाईट वाटून घ्यायचं? वाईट कुठे वाटतं? वाईट कुठे वाटतं?
आय एम ओके. मला काहीच नाही सर. मला एवढंच म्हणायचं आहे, सिंगिंग स्टार हा कार्यक्रम आहे, तो मला जिंकायचा आहे सर. प्लीज मला खूप इच्छा आहे नको सर. मला टेन्शन घेऊ. ओके, सर. मी आता आलोय ना, आहे. मी तुला जितवणार म्हणजे जितवणार. हो सर, मला खरंच आनंद झाला. आपली ओळख झाली हा आनंद झालाय सर. आता हा. आपली ओळख झाली आहे आहे की सर. नाही? हा. बरं मग मी बंडा गांधू. सर काय काय बोलताय तू? बंडा गांधू म्हणजे? मी गुरु आहे ना तुझा. अहो ते गंडा बांधू आहे ते. बंडा गांधू कुठून आणलं सर? सर तुम्ही शब्द चुकताय सर. कळतं का तुम्हाला? शब्द चुकताय तुम्ही. वसारे आता तू मला शब्दाचं सांगणार आहेस? असे शब्द किती आईले आणि गेले मी त्याची इज्जतच करत नाही. अरे जाऊन तू कुठल्या पण लेखकाला जाऊन विचार. अरे मोठे मोठे लेखक वैतागलेत माहिती. शब्द आहेत ना माझ्या समोर असं चला चला कापतात न फला फला घाबरतात. तर फायनली बंडा गांधू. आग्रह असेल तर गांधा गांधा. सर हे तुम्ही गळ्यात घातलंय सर. दंडाला बांधायला पाहिजे ना तुम्ही. काय गल्यात पाच झालास तर दंडाला, नाहीतर हा? काढून फेकून देणार. ओके सर. सर हरकत नाही सर. आपण मग आता सुरू करूया का आपल्या हा हा कुठलं गाणं गाणार आहेस? सर मी असं गाणं आहे? सर हो असं गाणं आहे सर. हा आता हल्ली नवीन नवीन पोरं येतात गाणं अरे गाणं. नाही सर. काय गलतच नाही रे मन. नाही सर नवीन नवीन करून नाही. फार जुनं गाणं आहे. असेल असेल मग काय हरकत हा, नाही. हा, असू दे, असू दे, हरकत नाही. हा सर मी गाणं म्हणू का आता? हा नाही थांब एक मिनिट. त्याच्या आधी मी तुला एक वस्तू देतो, ती घ्यायची आहे तुला. काय देताय सर? हे 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 अच्छा चाटण का? नाही 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 सर माझ्याकडे आहे सर. माझ्या वडिलांनी सांगितलेलं आहे प्रत्येक गायकाकडे त्याचं चाटण असतं. म्हणजे मी सुद्धा बनवलेलं आहे. सुंठ ज्येष्ठी मध मध याचं असं मिश्रण करून बनवलं आहे चाटण. मी ते घेतो सर. तुम्ही नका देऊ मला. आता मी तुझा गुरु आहे ना बाला. हो सर. मी जे देईन ते तुला घ्यायचंय. बरं सर जशी तुमची हा. इच्छा. सर अरे हे काय दिलं तुम्ही? तिखट आहे खूप. काय ती दिलं? शेजवान चटणी आहे. शेजवान चटणी का दिलीत मला? हे आमच्या घराण्याचं चाटण आहे बाला. अरे बाला एकदा हे चाटलं की तर्रारून असं गाणं बाहेर पडलं पाहिजे. तिखट आहे मग बाकी काही नाही आहे थोडंसं. कसं आहे, तुला जेवढं तिखट लागेल ना तेवढं समोरच्या माणसाला तुझं गाणं गोड लागेल. असं आहे का? हा परशांत दामले तुला माहिती आहे? हा माहिती आहेत ना सर. हा? प्रशांत दामले. त्याचा मला फोन आयला. मला बोलतो दादा मी आता सिंगिंग स्टार मध्ये जज होणार आहे. हा. मावर काय टेन्शन घ्यायचं, मला कशाला फोन करायचं? नाही नाही टेन्शनचं नाही. मी त्याच्यामध्ये ना गायकाची ऍक्टिंग बघणार आहे. अच्छा. हा तर बाला आता परशान दामले जर का तुझ्या गाण्यात अभिनय बघणार आहे तर तुझ्या या गाण्यामध्ये अभिनय नको यायला. पण मग अभिनय आणायचं म्हणजे काय करायचं? बगल्यांची माल हो. आहे ना. हा. म्हणजे बगल्यांची माल आहे. म्हणजे अनेक बगले आहेत. हो, अनेक. एकापेक्षा जास्त बगले आहेत. हो सर. आपल्याकडे सध्या 2च बगल आहेत. हा एक बगल, हा एक बगल. किती झाले? 2 बगले. किलर किलर. अरे हे काय दाखवताय सर तुम्ही मला? बगले म्हणजे या अर्थाने नाहीये. बगल या अर्थाने नाहीये ते. बगळा बगळा पक्षी असतो ना बगळा. अरे मग वाचाऱ्या तुझा जो पक्षी आहे तो दाखव, पण मला ऍक्टिंग दिसली पाहिजे त्याच्यामध्ये. म्हणजे मी आता बगळा करायचा याच्यात? हा. अहो, भावगीत आहे. तरलता असते त्यात. अशी ऍक्टिंग बगळ्या. अशी माळ फुले असं विचित्र वाटेल सर. हे नका करूया आपण सर. हे फार नको आहे हे सर. पुढची लाईन काय? अजूनी अंबरात. अंबरात आपल्याला परवडेल म्हणजे जवळपास आपण घेऊया. अजूनी अंगणात. ओ गाणं कसं चेंज करता तुम्ही? अजूनही अंगणात असं कसं चालेल? समजवायला कौर सोपं आहे. अंगणात कौर सोपं आहे ना समजवायला. आता अंगण आपल्याला जर का एस्टॅब्लिश करायचं असेल तर अंगणात आपण काय करतो? काय? लेंगडी घालतो. आपल्या अंगणात आपण काय घालतो? लेंगडी घालतो. हो. आता गाणं परत सगळे बोल. बगळ्यांची माळ फुले अजूनी अंगणात. अरे नाही हो. अरे नाही हो.
असं नाहीये ते. अरे भावगीत आहे ते असं असं करून नाही होत. त्याला एक तरलता असते, कळलं का? एक शृंगार असतो, त्याच्या मागे एक भावना असते, कळलं का? अरे ते समोर जज बसलेत ना, ते मला म्हणते तुला डोकं नाही का, ओरडतील मला ते. म्हणजे तुला काय वाटतं मला डोकं नाही म्हणून चॅनलने इकडे तुझा मेंढोर केलाय? मेंढर चॅनल तुम्हाला माझा का फू करेल? आणि मुळात ते मेंटॉर आहे, मेंटॉर. मेंढर आहे ना, मेंढर ते आम्हाला बनवलंय तुमच्या हाताखाली. कळतं काय? असं नसतंय. अरे अरे बने इकडे या यार. ए बने 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 ए, बने इकडे ये यार. अरे अरे हे बरे काय फालतूगिरी आहे? यो माणूस जर माझं ऐकणार नसेल मी हा शो सोडून चाललो. नाही, सर, सर, सर. अरे कोण सर, आहे मी? हे काय फालतूगिरी? सर तुम्ही बसा ना प्लीज, मी बोलतो सर. बसा, शांत बसा. समीरजी अरे काय असं असं नसतं रे. हे चुकीचं आहे यार. भावगीत असं असतं का? लोक थुकतील तोंडावर यार. दाद्या दाद्या क्या बात आहे वा वा दाद्या, सर सांगतात तसं कर. काय खूप वर्षांपूर्वी मी ह्यांना घेऊन सेम शो केला होता. काय TRP आला होता दाद्या. अरे रूट लेवलला काम केलेला माणूस आहे मी. तुझी रूट इतकी घुसतात ना माझ्यात, सांगतो. कर ना दाद्या. दाद्या होणार. दर दाद्या दाद्या म्हणतो, थेट घुसतं सगळं मग. आणि आम्ही हो म्हणतो आणि नंतर तोंडावर पडतो आम्ही. दाद्या ए, दाद्या. ए, ए, काय चाललंय तुमचं? हा तुझे ते बगले उडव. हा? तर थांब, कॉस्ट्युमचं ट्रायल करायचंय. हा हा. अरे ये मेरे को मांगता था बच्चा. ये घाल. ए नाही नाही, हे काय सारा जमाना ते गाणं आहे का? अरे, हे असे कसून भावगीताला जात आहेत का मला सांगा? मी नाही घालणार यार. मी गुरु आहे ना तुझा. घाल ये. अरे मग अहो, तसं नाही बरं घाल वाटणार. तू. हे असं घालून बघायचं. चॅनल बांध. मी सर. अरे लाल लाल बगले असतात का कधी यार? हे असं. अरे यार हे तुम्ही यार. दाद्या तू दादा बोल नको, घालतो मी. पचकन घाल. चल. टेन्शन न घेऊ दाद्या. हा मागे तरी जातो, हेच लावतात असं ते माहितीये का तुला? अरे नाही घुरेल घाल. काय फरक पडत नाही. घाल. मस्त दाद्या. हा कलर काय शोभून उठेल बघ तुझ्या. एक नंबर बाल आहे. आयुष्यात मी हा रंग कधीच नाही वापरलाय, तुला माहितीये का? एकदा घालून कंपोस्ट बॉक्सचा पण रंग असा नव्हता माझा लहान. बाला तुला जितायचंय ना, मी सांगतो ते कर. ह्यो वीक घालायचा. ए, चल चल. हा, मी वीक नाही घालणार यार. अरे लेडीज वीक आहे यार, हा मी कसा घालू यार? दाद्या तू घाल बोलला ना. अरे अरे काय जबरदस्ती अजी यार. बात ना, तू घाल बोलायचं. दाद्या दाद्या शांत हो. तू आता एकदा पूर्ण अटायर बघ. पर डेवर नसतं नव्हतं दाखवलं असतं तुला. त्याला एकदा दाखव आरसा. हा बघ आता अटायर. या या. अरे हे फार विचित्र दिसतंय यार हे. हा काही हरकत नाही. हा हा बरं मला सांग, पुढचा आपला राऊंड काय? पुढचा राऊंड हा काय? सर सर आपला असा राऊंड आहे की हा. मेंटॉर आणि स्पर्धक एकत्र गाणं गाणार. वा वा. हा बरं काय मग तू तयारी केलीस आहेस? हा, एकत्र सर काय? मी या राऊंडला एका तळ्यात होती बदके पिले सुरेख हे गाणं म्हणायचं ठरवलेलं आहे. अरे तुझं काय करायचं वासाऱ्या? तुझ्या पक्ष्यांचं काय करायचं? सगळेच गाणे तुझं कसं पक्षी वासाऱ्या? तुझे राहून ते सगळे पक्षी न बाला. तुझं काय, तू गाणार आहेस? नाही. मग आता निघ ना. अरे हे काय? त्यातलं यो पण गायक आहे. हा तू शिट्टी वाजव. दाद्या काय केलंस? शिटी वाजवली, शिटी वाजव म्हणालात ना तुम्ही? बस रे शिट्टी वाजव. मला शिट्टी वाजवलीस? हो. अरे शिट्टी वाजलं गाणं आहे ते गायचं आहे. शिटी वाजलं गाणं म्हणायचं? हा गाणं अरे, बोलायचं. माझी तयारी पण नाही हो त्या गाण्याची. नाही मी हे बघ, पहिली ओल मी गाणार, हा. दुसरी ओल तू गायची, तिसरी ओल मी गाणार, मग चौथी ओल तू गायची. अरे किलर. खूप ते गाणं माझी तयारी नाही. क्या बात आहे गाडी थुकली यार, तोंडात जातात ते केस. अहो, तोंडात जातात केस, हे नको आहे हे याची गरजच नाहीये. दाद्या बाजूला कर ना ते. गाडी सुटली तर गाडी थुकली आलाय, असं नाही चालणार. साईडला कर केस दाद्या. होणार. ह्याची काय गरज नाही रे. तू गाणं- माझ्या ना गाण्याच्या रेंजच्या जवळपास येणार ना. मी एकदा सगळं गाणं बोलतो म्हणजे तुला क्लिअर कळेल कसं बोलायचं. माझ्या नंतर बोलायचं. कळलं? सुरू 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 हा, सुरू ते कर. सूर घेतो. हा, सुरू. वर वर थोडं वर. पदारा गेला गेला गेला, आवाज गेला. आवाज गेला माझा. दाद्या काय झाले काय झाले? आवाज गेला माझा. आवाज गेला तर नको टेन्शन घेऊ. ये चाटण घे. नाही, चाटण नको मला. अरे काचा नाही घे, थोडं घे. नाही, नाही, मी अरे गातो, मी गातो. हा, गा. चाटण नको पण मी हा, गा, गातो. गा, गा, मग गा, गा, चल गा, गा. पोरे जरा जा, पोरे दांडा धरा. दोन वर. पोरे जरा जा, पोरे दांडा धरा. अरे वर. पोरे जरा जा, पोरे दांडा धरा. थोडं वर. पोरे जरा जा, पोरे दांडा धरा. दाद्या दाद्या
दाद्या दाद्या उठ दाद्या उठ मस्त झालं मस्त. मी येतोय का जातोय? अरे समीर चौगुले तू मग तू चांगला गाणार तू आज इथे आला स्पर्धेत असं कळलं म्हणून मी आलो. कसा आहेस तू? हा मी बरा आहे दादा. असं काय झालंय तुझ्या आवाजात? आहे आवाज माझा आहे. कुठे आहे? हा मेंटॉर आहे. हा तुम्ही मेंटॉर पाठवला तरी माझा आवाज बसून टाकला. कोण आहे हा माणूस? काय रे? नाही मी एक गायक अभिनेता आहे. मला असं कळलंय की तुमच्या सिंगिंग स्टारमध्ये सगळे ॲक्टर लोकांना घेतात, तर मला चान्स तुमच्याकडे पाहिजे म्हणून याचा पत्ता मी कट केला. काय रे? हो आता काय करू याचं ऐकलं यार. बरं एक मिनिट तू थांब मग. अरे मागे केलंस तू मला. तुम्ही गाता? हो मी थोडं गातो. हे बघा इकडे ज्यांना आपल्याला गाता येतं हे माहिती आहे त्यांना बोलवलंय. ज्यांना नुसती शंका आहे ती नाही आहे. पहिला जरा एक सूर लाव. तुम्ही थोडस ट्राय करा म्हणजे. हा 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 थांबा नाही जमणार नाही. नाही तुमच्यासाठी नवीन पेटीच आणायला लागेल. तुमच्या स्वराची पेटी नाही आहे हो. एक वेगळी पेटी लावायला लागेल उजवीकडे छोटीशी. तरी नाही 1-2 महिने लागतील. मला नाही वाटत जमेल हो. तरी थोडस ट्राय करायला काय हरकत नाही. पण ये गाणं हा आला शिट्टी वाजली. एफ शार्प दे. माझा कान पण बसलाय की काय? काय तुम्ही म्हणजे कळतच नाही तुम्ही काय गाताय. कळलं नाही? नाही. माझं गाणं ऐकायला ना कान तयार लागतो. त्याला ऐकू गेलं बघा. वाह क्या बात है वाह. एवढ्याने होणार नाही. ऑल द बेस्ट. थँक्यू. दादा पुढच्या आठवड्यात फोन करतो तुला मी. आपण बोलू हा नंतर. वा 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 काय रंगला हा परफॉर्मन्स. खूप मज्जा आली. कमाल, केवळ कमाल. सई मॅड परफॉर्मन्स होता. अरुणदा तू कडक दिसतोयस. कडक. समीरदा मजा आली. तुझं व्हॉइस मॉड्युलेशन, तू आवाजात केलेले फरक आणि बने आज दिन बने फार सुंदर संकल्पना आणि ही जोडी फार हिट आहे. खूप मजा आली आणि तुम्हाला मजा करताना बघून अजून जास्त मजा येत होती. सुंदर. आणि सलील दादानी 4 छान लावले परफॉर्मन्समध्ये येऊन असं म्हणायला हरकत नाही. थँक्यू सो मच. सलील दादाचा डेब्यू होता का स्किटमध्ये? हा डेब्यू होता ना. प्रसाददा काय म्हणशील? बाबा तू ढोलकी शिकवण्याचे क्लासेस घेतोस? नाही. तू डान्स शिकवण्याचे क्लासेस घेतोस? हो. घेतेस? हो. कारण आता मला करण्याजोग्या याच 2 गोष्टी आहेत. सलील उत्तम कवी होताच, लेखकही होता, त्याचं पुस्तकही फार गाजलेलं आहे. स्वतः उत्तम कंपोजर तो आहेच, गायक म्हणून तर तो अफाट आहे. आता तो चित्रपट दिग्दर्शनही त्याही क्षेत्रात तो उतरला आहे आणि आज त्याचा अभिनयाचा डेब्यू पण झाला. त्यामुळे आता आम्हाला फक्त एक तर ढोलकी शिकायची किंवा डान्स करायचा एवढंच राहिलंय. वा कुठून आणलं ते? वा तेवढंच एक लिहून ते तुला तू ढोलकी शिकवतो त्याला उगीच घेतला तू काही कारण नसतं बरं का. तो मधल्यामध्ये की आपलं काय चुकलं वगैरे तर ते तिकडे नाही. ते तिकडनं सुरुवात करून अशी बंदूक घेऊन इकडे आली. अरे अफलातून काय कॉन्सेप्ट होती. फॅन्टॅस्टिक. म्हणजे तुझा जो ट्रॅव्हल म्हणजे तुझ्या ॲपियरन्सचा पण जो ट्रॅव्हल होता आवाजासकट तो विलक्षण होता. अरण्या तुला मी सांगू, तू जेव्हा पहिला लावलास ना शिट्टी वाजवली, आम्ही कोणीच नाही होते. हे 2 बाप माणसं आहेत ना ते पण असे होते. वा अशी दाद दिली खणखण. असा काय म्हणतात तुम्ही पिन पॉइंट लागला कडक तो शिट्टी वाजली. पण तो नेहमीच हे गाणं गातो आणि फार अप्रतिम गातो. येस. वा अरण्या कमाल बने फॅन्टॅस्टिक आउटस्टँडिंग खरं स्किल तर होतं ना, आउटस्टँडिंग. जेव्हा जेव्हा तो ती लाईन गायला ना तेव्हा ती सुरात होती. हो हो म्हणजे कमाल. या सलील दादाच्या डेब्यू विषयी तुझं काय म्हणणं आहे बेलाताई? मी काय म्हणणार, म्हणजे इथे जे मातब्बर बसले त्यांनी त्याला पावती दिली या डेब्यू बद्दल, तर मी काय म्हणणार अजून. कमाल कमाल आणि धमाल आहात तुम्ही सगळे. म्हणजे मला असं वाटतं अख्ख्या महाराष्ट्राच्या वतीने
मी वंदन करते तुम्हाला. थँक्यू सो मच. सलीलदा, तुला या मंचावर डेब्यू करून कसं वाटलं? घाबरलो तुम्ही. स्टेजवर येताना भीती कधीच नाही वाटली, फार एवढूसं असल्यापासून स्टेजवर जाताना. पण हे कसलं यांचं टायमिंग आहे. मला सतत भीती होती की हे दोघं जण आयत्या वेळी जर काही बदललं. भीती आयत्या वेळेची असते की माझं ठरलेलं होतं काय बोलायचं ते. त्यामुळे मी म्हणजे त्यांच्याबरोबर उभं राहून मी खरं सांगू का, जसं चांगल्या म्युझिशियन्स बरोबर गायला मजा येते, जसं चांगल्या ॲक्टर्सला डिरेक्ट करायला मला खूप मजा आली फिल्म्समध्ये, तसं मला आत्ता ह्या इतक्या चांगल्या ज्यांना स्टेजचा फील आहे आणि इतका अप्रतिम टायमिंग आहे त्यांच्याबरोबर मला स्टेजवर उभं राहायला मिळालं. हे मी माझा ऑनर समजतो, वा. कारण ही सोपी गोष्ट नाही. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू गाईज. मंडळी, थिएटरमध्ये नेहमी पडद्यावरच सीन रंगतो असं काही नाही. कधी कधी थिएटरमध्ये देखील सीन रंगतो. असाच एक रंगलेला सीन तुम्हाला दाखवतायत फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरे, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि खडकपाड्याचा अजय देवगण निमेश कुलकर्णी. शिवाली थांब. काय होतंय? काय एवढी ऑकवर्ड झाली आहेस तू? आत्ता चेंज करून आलीस ना तू, मग लगेच काय झालं? आतापर्यंत नॉर्मल होतीस तू, हा? अचानक काय झालं तुला? काय होतंय? ऑकवर्ड फील. कशामुळे होतंय? तुला मी सांगितलं ना की तू छान दिसतेस. हो, तुझा विश्वास नसेल ना, एकदा आरशात जाऊन बघ बस. आता इथे कुठे आरसा बघणार नाही. इथे बघ, माझ्या डोळ्यात बघ. तुला माहीतही नाहीये तू किती सुंदर दिसतेस आता. तुम्ही पण ना. अगं खरंच सांगतोय मी, हा? आणि इथे येताना पण तू उगाच नाही साडी नेसून जायचं बाबा, कसं वाटेल ते म्हणून इथे साडी नेसून आलीस, मग वॉशरूममध्ये गेलीस, चेंज केलीस आणि आता इथे वन पीसमध्ये आलीस. एवढं कशाला करायचं? एरवी पण मी तुला सांगितलं घाल ना वन पीस, छान दिसतेस तू. हा नाही नको. कसं आहे ना, नव्या नवरीने मोठ्यांसमोर असं साडी नेसून पदर घेऊनच राहिलेलं बरं असतं. नाही, मला खूप ऑकवर्ड होतंय. अगं पण का? मला आताही असं वाटतंय की मी साडी नेसू, पदर घेऊ. सगळे बघताय. कोण आहे इथे? कोण आहे बघणार? कोण आहे? आपल्या घरातलं कोणी मोठं आहे इथे? नाही. मग कशाला उगाच तू असं करतेस? कम्फर्टेबल हो, कम्फर्टेबल हो. नक्की ना? मग नाही म्हणजे परत लोक बोलले तर मला साडी नेसायला नाही लावणार ना तू? मी का लावेन? मीच सांगितलंय तुला ड्रेस घालायला. हा? आणि कोण काय बोलणार आहेत लोक असं? हेच की लायकीपेक्षा टवका बायको भेटली याला. बोलू दे, नाही बोलू दे, मी तयार आहे. हा, लोकांना पण कळू दे की याला किती सुंदर बायको मिळाली आहे. तुम्ही पण ना. चला पिक्चर सुरू होईल आता. कशाला बघायचं पिक्चर? अहो, तुम्ही थांब नाही ते. चला. अगं, कशाला? चला, गपचूप. Hello everyone, I'm गौरव मोरे from पॉवर फिल्टर पाडा. म्हणजे डोअर कीपरची एंट्री असली तरी टाणा पाहिजेच. ए काय तिकीट आहे तिकीट. हा, D1 D2. मधला रो डावीकडून. डावीकडून काय? OMG रोड बोरिवली ईस्ट वेस्ट. माय गॉड. काय झालं? गौऱ्या, तू शिवाली, तू तू इथे आणि तू तू कसा आहेस? तू जसं सोडून गेली होतीस ना, तसाच आहे. अगदी तसाच. ए गौऱ्या, शिवाली कशी आहेस तू? एक मिनिट ऐक ना, मला थोडं ऑकवर्ड होतंय. एक मिनिट ऐक, थोडं बाजूला हो ना. अगं शिवाली, तू थोडं थोडं एक्सक्यूज मी, काय झालं? व्हॉट आर यू डुईंग? व्हॉट आर यू डुईंग? कॉस्ट्युम बदलली की भाषा बदलते? तुम्ही आता English. काय केलं? काय केलं? मला इथे टच, याने मला इथे टच केलं. 1 सेकंड. टच केला? माझ्या मैत्रीला टच केला? अरे तुझी मैत्रीण आधी असली तरी आता ती माझी बायको आहे. सॉरी सॉरी हिमेश, तू विसरतेस का? Sorry, ते- अंधारात नाही दिसत आहे का? काय होतंय तुझं? नाही सतत पदर
घेऊन असते ना मी, तर तुमचा चेहराच क्लिक नाही झाला हो मला. म्हणूनच मी सांगतो नको घेऊ सतत पदर. सॉरी सॉरी. मी ओळख करून देते. गौऱ्या, हे माझे मिस्टर मिशीन. नवरा निमिष 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 निमिष. आणि हा माझा कॉलेजचा मित्र गौरव. अच्छा, कॉलेजचा मित्र. हाय गौरव. हाय. गौरव. हाय. हाय. आणि तुम्हाला सांगते, आमची मैत्री म्हणजे ना एकदम कडक. हो का? कडक म्हटलं ना तर हा चाय आणि मी खारी. माझी आई गावाला गेली की हा माझ्या घरी. नाही म्हणजे हा का घरी? कसं असायचं ना, आई कॉलेजला सोडायला यायची ना मला. हा, मग आई गावाला गेली की हा यायचा कुठे? कॉलेजला सोडायला. कॉलेजला सोड. हो. अच्छा अच्छा. आणि हे माझे मिस्टर हे इंजिनियर आहेत बरं का. हा, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे बरं का. इंजिनियर. आपलं काय ठरलं होतं? तुमचं काय ठरलं होतं? एक गौऱ्या, मिनिट. एक मिनिट. आपलं काय ठरलं होतं? गौऱ्या आता इथे नको तू ना. काय सांगितलं होतं मला? यांच्या समोर नको प्लीज. नाही, मला प्लीज कळलं. काय सांगितलं होतं मला की तुला फुगेवाल्यासोबत लग्न करायचं होतं? गौऱ्या, फुगेवाल्यासोबत? शिवाली? गौऱ्या तुला माहिती आहे ना, मला तो गॅसचा फुगेवाल्याचा बिझनेस इतका आवडायचा. पण केलं. माझ्या आईने सांगितलं रे, त्या मॅरेज ब्युरो मध्ये एकही फुगेवाल्याने नाव नोंदवणी केली नाहीये. कोणतरी इंजिनियर आहे, त्याच्याशी कर लग्न. मग मी माझ्या जीवावर दगड ठेवून या इंजिनियरशी लग्न केले. त्या उद्योगपतीला नकार दिलाय मी. फुगेवाला उद्योगपती असतो? थोडासा वारा आला ना तर त्याची इन्व्हेस्टमेंट उडून जाते अगं. हा? अगं मी फुगेवाल्याची रिप्लेसमेंट आहे इथे. Congrats. काय याच्यासाठी? एवढी हा सुंदर बायको तुम्हाला मिळाली त्याच्याबद्दल. हा. तू मला सांग, हा. तू इथे काय करतोयस? माझ्या कॉस्ट्युमवर तुला काय वाटतंय? ओ माय गॉड, ओ माय गॉड. डोंट टेल मी गौऱ्या, डोंट टेल मी. ओ माय गॉड, तू इथे डोर कीपरची नोकरी करतोय. सुपरस्टार गौरव मोरे, डोर कीपर. तुला डोअर कीपर असल्याचा अभिमान आहे? येस. आणि त्याचं स्वप्न होतं आणि एक नंबरचा जिद्दी आहे हा. कॉलेजमध्ये मला सारखं म्हणायचं आहे, एक ना एक दिवस मला सिनेमा हॉलच्या बाहेर डोर कीपरची नोकरी करायची, आणि करून दाखवलं त्याने. स्वप्न होतं याचं? ए चल गौऱ्या, आम्ही बसू. लगे आताच. तुझा सेन्स ऑफ ह्युमर ना एक नंबर तसाच्या तसाच आहे. हा सेन्स ऑफ ह्युमर आहे याचा. चल बसू आपण. बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या. हा, बसून घ्या. आरामात आरामात. ओ साहेब, झोपलात तुम्ही? ओ या बसा. इथे बसा. इथे तुमचं हाऊसफुल वाटला शो मला. शिवाली, हा तुझा मित्र आहे खरं? भन्नाट आहे ना. आमचा अख्खा ग्रुप असाच भन्नाटच होता. मी बसू का इथं? हा, आमच्या सोबत बसायचंय. नाही बस ना, कशाला विचारतोयस? बस हा, बस. बस. बस अरे नंदू, क्या है तेरी जेब में? मौत खरीदने के लिए तेरे पास पैसे है, लेकिन अपनी बीबी को बचाने के लिए तेरे पास पैसे नहीं है. काय? ती अक्षय कुमारची ऍड असते ना. मग तो करतोय ना, तू कशाला बोलतोय? म्हणजे असंच ए, काय चाललंय? आवाज कमी कर ना, पिक्चर चालू झाला ना. गप्प बसा ना. मी नाही बोललो. हा सॉरी बसत. वाह, काय ऍड आहे. ई गौऱ्या, त्या नंदूवर ना आठवलं, आपला नंद्या कसा आहे रे? जेलमध्ये आहे. स्मगलिंग मध्ये पकडला गेला ना, जेलमध्ये आता. काय बोलतो? म्हणजे काय? हे वाटलं नव्हतं ना इतका पुढे जाईल. आणि ती वैशाली, ती अरबासोबत लग्न केले तिने. काय बोलतो? आणि मी परबासोबत लग्न केलं. यांचा सेन्स ऑफ ह्युमर म्हणजे ना आवळ्या. ई गौऱ्या, तुला आठवतंय का आपण ते लोणावळ्याला गेलो? कुठे? लोणावळा. आम्हाला नाव पण घेतात नाही, आणि आम्ही ट्रिपला गेलो लोणावळा. मी तिकीट काढायला गेलो काउंटरला, त्याला बोलले एक लोणावळा द्या. तुम्हाला लोणावळा कुठं आले? ए शिवाली, आणि आपण महाबळेश्वरला गेलो होतो. नाही ना, मज्जा नाही आली. पण कॉलेजच्या आधीची मजा असते ना, ती कोणत्या बापाला पण माहित नसते. अरे आपण काय भिजलो. जरा गप्पा बसा ना. काय चाललंय? बघा सर, हा गप्पा बसा ना. अरे ये बोल रहा है ये. सॉरी आय एम सॉरी. पिक्चर लागला. पिक्चर आहे यार. ए गौऱ्या,
ए गौऱ्या पिक्चर कसा आहे? एक नंबर पिक्चर आहे. का बोलतो? शेवटपर्यंत कळतच नाही जॉन इब्राहिम खुनी आहे ते. तू आहे का? अरे तू जॉन अब्राहम खुनी, तू सस्पेन्स कशाला सांगितला यार? तू मूर्ख आहेस का? अरे काय चाललंय? अरे काय चाल रहा म्हणजे हा बोलतो की सस्पेन्स सांगितला जॉन अब्राहम खुनी आधीच सांगून टाकला. आता काय करायचं आपण? अरे मग मला माहिती नव्हतं, तू का मला सांगितला? पैसे दे माझे पैसे दे तिकडे. मी कुठून देऊ? नाही तर एंड बदल चल. मी कोण आहे बदलणारा? आय एम सॉरी, मी परत असं नाही Sorry, करणार. आय एम sorry. सॉरी, आय एम रिअली Sorry, sorry. तुम्ही बसा प्लीज. सॉरी. गप्प बसा ना जरा. अगं पण हा सांगतोय, मला काय गप्प करतेस तू? शिवाली हा काय आपल्याला बोलू देत नाही. मी तिकडे येऊ का बसायला? हा चालेल ना. याला इकडे सारखो. हो, तू पण इकडे, मी तिकडे तू- बसतो. तुम्ही अरे पण मी तुम्ही काय इकडे बसा. उठा ना, उठ. इकडे सारखा. तुम्हाला आरामात, डिस्टर्ब नाही आरामात. होणार. उठा. अरे पण बस आता आणि एकटाच पिक्चर बस. सेक्सी बांग्या बघ पिक्चर. गौऱ्या तुला ते सांगायचंच राहिलं. काय? तो नाही का सूरज, हा त्याने स्पोर्ट्स कार घेतली. तो तुझा 10वीतला नवरा. नाही मग? तो सूरज पांडे. माझा 11वीतला नवरा सूरज गायकवाड. हा. त्याने स्पोर्ट्स कार घेतली. दरवर्षी एक नवरा करायची शाळेत असताना कुठल्या शाळेत होतीस तू? हसताय का? अहो मला चिडवायचं असं. आपली नाही का घट्ट फ्रेंडशिप झाली की असं नवरा बायको पण कोणी कोणाची लग्नच झालं नाही. प्रत्येकाचे नवरे वेगळे, प्रत्येकाच्या बायका वेगळ्या. याच्यावरून पण चिडवायचे ना. याच्यावरून तू लांब होतो. याच्यावरून का चिडवायचे? हो याच्या नावाने सुद्धा चिडवायचे मला. शिवाली बास. पण याच्यासारखा नवरा म्हणणारा मित्र मला पुन्हा कधी सापडलाच नाही. इथे नवरा बायकोचा मित्र असतो हे मी ऐकलं होतं, पण बायकोचा मित्र तिचा नवरा असतो हे काय नवीन आहे? कब बैठो ना यार, वो इधर कुछ पता नहीं चल रहा है. अरे तू मेरे पे क्यों भड़कता है? बोल, ये दोनों रहे, तुम हर बात मेरे पे ही भड़कता है. ऐसा कैसा चलेगा? हाँ? तुम्ही आता गप्प बसा. हे सतत आता माझ्यावर ओरडतायत. दॅट्स इट. काय झालं? चिमटा काढला. कोणी चिमटा काढला? एक मिनिट मला कोणी कोणीतरी चिमटा काढला? चिमटा काढला. कोणी चिमटा काढला? एक मिनिट. क्या रे? मला का केलं? कोणीतरी चिमटा काढला इथे. कोणी चिमटा काढला? क्या हुआ मैडम? काय आलं? मला कोणीतरी चिमटा काढला इथे. कोणी कोणी काढलं? ये काढला? बेटा था उस तरफ सर, ये बेटा था उस तरफ. मी का चिमटा काढला? काढला. नाही एक बायकांना का चिमटा मिनिट. काढला? मी नवरा आहे. सांग ना त्याला मी ते माझं नवरा अरे आहे. मी नवरा ते ऐक माझं ना. नवरा आहे. गौऱ्या, सांग ना. अरे गौऱ्याला नाही, याला सांग ना डायरेक्ट. मध्ये गौरा का पाहिजे तुला? नहीं, लेके जाओ उसको. अरे नहीं, नहीं, लेके जाओ, लेके जाओ. मेरी बायको है वो. अरे मेरे बात तो सुन. बघ डिस्टर्ब करतो गेला ना, बस आपण गप्पा मारत बसूया. जातील ना तुम्ही. जातील काय ते, तू बस ना. मॅड परफॉर्मन्स, धमाल, सई. सुपरहिट परफॉर्मन्स म्हणेन मी. भावा तू जो फील दिलास ना थिएटरचा, वा वा, फार सुंदर. शिवाली, आय लव्ह यू. खूप मस्त परफॉर्म केलंस. मॅड कॅरेक्टर होतं, तुला शोभणारं कॅरेक्टर होतं. निमिष, सुंदर चोख परफॉर्मन्स. गौरव, चार्मर. गौरव तुझं नवीन नाव आहे मिस्टर चार्मर. तर पुढची किती वर्ष मिस्टर चार्मर स्किट मध्ये ऐकायला लागेल देवालाच ठाऊक. शिवाली, कमाल, तू फार गोड दिसतेस मुळात, आणि इतकी गोड मुलगी इतकी वेडी असू शकते याचं मूर्तिमंत उदाहरण आहेस तू. मजा आली, खूप मजा आली. गौऱ्या फॅन्टॅस्टिक. मला असं वाटतं की डोअर कीपर म्हणून तू एक ब्ल्यू टी शर्ट सेंटेन्स. मजा आली. ते काही न बोलता जे करत होतास ना, लाजवाब होतं, लाजवाब. फार मजा आली, वंडरफुल. मंडळीच्या एकाच पंचमध्ये कॉमेडीच्या आकाशात लाफ्टरचे थवेच्या थवे गोळा होतात अशी नम्रता संभेराव आणि सिच्युएशनला बेरिंगची जोड देत बोनस लाफ्टर घेणारा भूषण कडू हे दोघे आलेत पक्षी निरीक्षण करायला. बघूया तिथे काय धमाल घडतीये. सावकाश या. दादा मी लय एक्साइटेड आहे.
म्हणजे मला आत इतकं भारी वाटत आहे की मी आज पक्षी निरीक्षण करणार आहे. तर मग म्हणजे मला लय भारी वाटत आहे. म्हणजे माहितीये का दादा, पाय दुखतायत माझे खरं तर, पण कधी येणार आहेत आपल्याला पक्षी दिसतील ना आज? नाही नाही, मला कल्पना आहे तुमच्या एक्साइटमेंटची, मी मला समजू excited झाले मी शकतो. अशी पण म्हणजे. मॅडम, म्हणून मी तुम्हाला म्हटलं होतं की आपण सकाळी पहाटे 5 वाजता आपण लवकर निघूया. हा. त्याप्रमाणे मी ठरल्याप्रमाणे तुमच्या हॉटेल खाली मी गाडी घेऊन पण आलो होतो. हा. 1 तास थांबलो पण तुम्ही आलाच नाही. नाही काय झालं माझं तसं ऑलमोस्ट डन झालं बुवा, पण ते मला नेमकी चहाची तळप झाली. म्हणलं जरा चहा टाकावा नाही का पोटात. हा. आणि मग चहा टाकला पोटात, मग काय मग प्रेशर आलं, मग काय करायचं नाही का. अहो, मग नाही प्यायचा चहा. असं कसं सकाळचा चहा तर लागतो का नाही, मग त्याच्यामुळे ढकलला. हा नाही, नाही, त्याच्यामुळे बरोबर. उशीर झाला थोडा. नाही नाही, हा. बरोबर, ठीक आहे, हरकत नाही, उशीर झाला. पण काय एक वेळ असते ठराविक पक्ष्यांची, नाही तर ते निघून जातील ना पक्षी. हा काय हा. निघून जातात. हा. नाही पण असतील ना आपल्यासारखे काही अशी आळशी बिळशी असू शकतात. अहो, पक्ष्यांचं आपल्या माणसांसारखं नसतं. नसतं? ते सकाळी पहाटे लवकर उठतात उठतात आणि त्यांना प्रेशर येण्यासाठी चहा लागत नाही. नाही लागत. ते असं हवेत उडता उडता करून मोकळं. हा. चला आता पटकन निघूया आपण. चला नाही, गडबड. मी काय निघूया. म्हणते काय मला जरा भूक लागली, मी पड्डीशी काहीतरी खाऊन घेते. आपण मगाशी नाश्ता केलात ना तुम्ही? आता पोट रिकामं झालं ना, मग अशी प्रेशर आलं तर हा, मग असा एवढा खड्डा पडलाय, जरा तो भरते. हा मग आपण बर पटकन लवकर निरीक्षण आटपून घ्या. करू. हा. तोपर्यंत मी बघतोय आजूबाजूला काही पक्षी दिसत आहेत का वगैरे. हा, हे ना, हे जे 2 पक्षी आहेत ना, हे मस्त गाणारे पक्षी आहेत हे. वा वा, छान. झालं तुमचं खाऊन? चला निघायला वेळ होईल. कारण का माहितीये का, ते पक्षी आहेत ना, ते पहाटेच्या वेळेच दिसतात आणि ना शांतता ठेवायला लागते. एकदम म्हणजे अहो, काय करताय? काय करताय? तुमचा पिकनिकचा मूड झाला, तू नाही का केलं म्हणलं जरा पुढे नाही, गाणं माझा पिकनिकचा मूड कशाला होईल? नाही. आपण आता आलोय कशासाठी? पिकनिकला नाही ते आपलं. पक्षी निरीक्षणासाठी आलोय की नाही, मग ते आपण महत्वाचं काम करूया ते ना. महत्त्वाचं हा, काम. एकदम. आणि असं बोंबाम करू नका हो. नाही, नाही. पक्षी डिस्टर्ब होतात, घाबरतात ते. घाबरतात. मग? एवढं काय आला घाबरायचं. हा? पण मला एक ना एक असे काही प्रश्न पडलेत बा, हा. ते मी तुम्हाला आधी विचारते. बर. मग त्याचं निरसन झालं का मग आपण निरीक्षण करू बा. वाह वाह, क्या बात आहे. कॉमेडी मारी ती मध्ये मध्ये मी. हा तर मला सांगा, मला एक असा प्रश्न पडलाय का बा लहानपणापासून. बर. म्हणजे हे पक्षी जे असतात ते पुक करीत आहेत का हो? फुक करणं म्हणजे काय? म्हणजे पक्षी पा देतात का? अहो, बघा ना, काय कसला प्रश्न विचारताय तुम्ही? नाही थांबा थांबा, ऐका. तो बघा त्या झाडावरती, तो बघा, तुम्हाला टकटक टकटक असं ऐकू येते? तो बघा, तो सुतार पक्षी आहे. मी काय म्हणते, हा. हे नको मला काका काकू दाखवा ना. घरी जा आणि आई बाबांना सांगा, ते दाखवतील तुम्हाला काका काकू. अहो, काका काकू तो पक्षी काका काकू नाही हो, तो काका कुवा असतो. तो इथला पक्षी नाहीये, तो ऑस्ट्रेलिया मधला आहे. तिथं असतोय. हा, मग? पण तिथं कांगारू असतात ना. कांगारू पक्षी कसा असेल? कांगारू हा प्राणी आहे तिथला. हा बरोबर. मग? हा, हा, हा. हा. मी तुम्हाला एक सांगू हा. का, मला ना कावळ्याचं एक वेगवेगळा असं एक स्टँड अप करता येतो, वेगवेगळे आवाज काढता येतात बा, त्याला तुम्ही रिस्पॉन्ड द्याल. हो? हा मी दाखव का करून? मी नाही म्हटलं तरी तुम्ही थांबणार आहात का? हा मी करणारच. करणारच ना? हा. या इथं मंचावर या. हा. हा. तुम्ही इथं बसा. हा. हा, बघा कावळा आहे ना, म्हणजे समजा आता हिरो हिरोईनच्या घरच्या खिडक्यांमधले कावळे कसे ओरडत असतील. अच्छा, हा वा. सुनील शेट्टीच्या खिडकीतला कावळा कसा ओरडत असेल. होऊन जाऊ द्या. काव! काव! असं सुनील शेट्टीच्या. नाना पाटेकरांच्या घरातला कावळा कसा ओरडत असेल. ए काव, चिमणे काव काव. ऍडिशन घेतली. ऍडिशन घेते. अच्छा. लोकांना इच्छा काय द्याल. वा. हा, आता हेमा मालिनीच्या खिडकीतला कावळा आहे का? आहे. नाही काव. धरम पाजे काव. कुत्ते कमीने बज्जत, मैं तेरा खून पी जाऊंगा. बया आपण दोघं मिळून स्किट करू शकतो. मग आता काय करतोय? म्हणजे पक्षी निरीक्षण करतोय ना आपण, ते करायला हवं. होय, होय, नाहीतर एडिट. मला ना मला कोकिळाचा पण आवाज काढता येतो. अरे उगाच जागा सोडली. हा, Sorry. बसा बसा. हा, हा. कोकिळीचा पण आवाज आणि मी जर कोकिळीचा आवाज काढला तर कन्फर्म मेल कोकिळी येतोच की नाही बघा. नाही चुकताय तुम्ही. तुमच्या माहितीसाठी सांगतो काय? की कोकिळा गात नाही, नाही. मेल कोकिळच गातो. हा. कोकिळीला आकर्षित करून घेण्यासाठी. हा काय? हा. अच्छा मग ते जे काय असेल ते मला येतो कोकिळाचा आवाज काढता. बर. ऐका बर का, हा. आयटम आहे बर का, हा, मस्त. हा. हा?
थांबा थांबा. ती बघा कोकिळीच्या आवाजावरती रान कोंबडी आली आहे. हो हो. हिचा तर आता पुढे गेला. काय करताय तुम्ही? हो काय कोयता कशाला काढला तुम्ही? आज मी हिला खाणार हो चिकन तंदुरी. ऐका. तंदुरी पांढरा रस्सा तांबडा रस्सा. नका हो, ऐका ना. अहो मी स्टोव पण आणलाय. स्टोव? मग मी लय कामाचे. ऐका ना हो. अहो ती कोंबडी ऐका. अहो, असं काय करताय हो? अहो अभयारण्य आहे हे. अहो अंगण नाहीये तुमचं. अहो, काय बोलणार आहे बाईंना. आयटम सगळे सहन करून घेतले काय कोंबडीला कच्ची खाल्लीत की काय? 4 पायांचा पक्षी लागलाय माझ्या माग. 4 पायांचा पक्षी. 4 पायांचा पक्षी. त्याला पंख नाहीत. पंख नाहीत. एक मिनिट बघायला पाहिजे. आपला 4 पायांचा पंख नाही. हा 2. अहो तो 4 पायांचा पक्षी नाहीये. तो रानरेडा आहे, रानरेडा. हा मग चला पाया. वा 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 मजा आली. सई काय म्हणशील? असं अजब आणि गजब पक्षी निरीक्षण पहिल्यांदा बघितलं आयुष्यात. खूप मजा आली. कॉन्सेप्ट खूप इंटरेस्टिंग होती. नमा मस्त परफॉर्म केलंस. भूषण टायमिंग मस्त. मजा आली गाईज. मस्त परफॉर्मन्स. तर कार्यक्रमात प्रेक्षकांचा निरोप घेण्यापूर्वी सलील दादा मला तुला विचारायचं आहे. आतापर्यंत तू खूपदा गाण्यांमधलं एक्सप्रेशन जज केलंयस, पण आता एक्सप्रेशन देणारे म्हणजे अभिनय हे प्रोफेशन असणारे कलाकार आता गाणार आहेत. तर त्यांचं गाणं तू कसं जज करणार आहेस किंवा काय चॅलेंजेस आहेत त्यांचं गाणं जज करताना? एक असतं की आपण त्यांच्या आधीच्या कुठल्या तरी इमेजमुळे ऑलरेडी इम्प्रेस्ड असतो. ते बाजूला ठेवून गाणं ऐकायला लागतं, कारण गाणं काहीच ओळखत नाही. गाणं कोणालाच ओळखत नाही. गाणं तुम्ही खिशात राष्ट्रपतींची चिठ्ठी जरी ठेवली तरी तुमचा साथ तुम्हालाच लावायला लागतो. त्याला काही इलाज नसतो. आणि मी हा प्रयत्न करतोय की त्यांच्यातल्या एकाला जरी किंवा एकापेक्षा जास्त लोकांना जर त्यांच्यातल्या अभिनेत्याला काहीतरी वेगळं मिळालं तर तो अभिनेता आपल्याला वेगळा दिसेल या 3-4 महिन्यानंतर. कारण गाणं खूप काही देऊन जाईल त्यांना असं मला वाटतं. पुढची पाठी तुमच्या दारावर गायक अशी असू शकते. वा वा. जसं सलील म्हणला, एक नाही असे अनेक गायक अभिनेते जर मिळाले तर उद्या पडद्यावरती त्यांच्याच अभिनयाला त्यांचाच आवाज जेव्हा आपण सगळेजण ऐकू तेव्हा त्याची मजा काहीतरी औरच असेल असं मला वाटतं. त्यामुळे त्या गोष्टीसाठी आम्ही सगळेजण खूप उत्सुक होतो. वा वा वा. किती छान किती छान. त्यामुळे सगळ्यांना शुभेच्छा आणि इथे आल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. हा इतका रिलॅक्सिंग दिवस गेला तुमच्या सगळ्यांमुळे. 2 दिवस खूप मजा आली. सो थँक्यू सो मच सगळ्यांना. म्युझिशियन्सला थँक्यू, कारण सोपं नाही येते त्या मोमेंटला. ही इतकी सगळी अवली माणसं असताना त्यांच्या टायमिंगला यांनी बरोबर टुंग करणं हे सोपं नाही. सो थँक्यू प्रसाद. थँक्यू सई. थँक्यू. हाऊ स्वीट दादा. थँक्यू. सोनी मराठीचे खरंच मनपूर्वक आभार. कारण का या जत्रेत येऊन जो काय आनंद मिळाला आहे ना, ही आनंदाची जत्रा आहे आणि अशीच अविरत चालू राहो. आणि आम्ही जेव्हा जेव्हा हा कार्यक्रम येतो तेव्हा तेव्हा आम्ही घरी बसून हा बघतो. म्हणजे माझ्या आईवडिलांनी तर सांगितलं तू जातेस ना तिकडे तर प्लीज त्यांना आमचा हा निरोप कळव, असं प्रत्येकासाठी काही ना काहीतरी सांगितलेलं आहे. तसंच मला वाटतं अख्ख्या महाराष्ट्राच्या वतीने आम्ही तुम्हाला सांगतो. थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्हाला देखील खूप शुभेच्छा. तुमचा हा सिंगिंग स्टार हा कार्यक्रम खूप यशस्वी होवो हीच इच्छा. आणि पुन्हा तुम्हा दोघांना खूप शुभेच्छा.